नंतर काय अवस्था होती. महाराज खाली त्यानं नाग बघितला आणि वरी वाघ येऊन थांबलाय आणि ज्या झाडाला धरलंय का त्या झाडाला सुद्धा मोहळ बसलेलं होतं अण्णा. आणि ते साधं मोहळ होतं अण्णा म्हणले तसं ते आगे मोहळ होतं. आणि आगे मोहळाचा झटका ज्याला ज्याला द्यालाय ना आगे मोहळानं झटका त्याला माहित आहेत किती गुदगुले आहेत त्याच्या. एवढा आगे मोहळ त्याला डसलं प्राण कासावीस झाला. पण फांदी हल्ल्यामुळं त्या आगे मोहळाचा कांदा फुटला आणि कांदा फुटल्याच्या नंतर त्या कांद्यातला मधाचा एक थेंब त्याच्या नाकावर शेंड्यावर, त्याला शेंडा होता म्हणून तरी जमला अण्णा, नाही तर काय कायचे नाका बघावा बेताडीला पोत्रा हाणल्यासारखा. महाराज त्याच्या नाकाच्या शेंड्यावर तो मध्ये येऊन थांबला. त्यानं बघितलं थेंबाकडं आणि त्यानं जीभ बाहेर काढली. जीभ बाहेर काढल्याच्या नंतर त्या नाकाच्या शेंड्यापाशी त्या थेंबापाशी नेली दादा. आणि नेल्याच्या नंतर ते थेंब त्या जीभेनं ओढून घेतला आणि म्हणला वा काय गोड लागलं. अखंड जीवनामध्ये दुःख होतं, खाली नाग होता वरी वाघ होता, आगे मोहळ नसलं होतं, पण एका थेंबाच्या गोडव्यामध्ये त्याला दुःख विसरून त्याला सुख वाटलं. सुख पाहता जावा पाडे दुःख परत